नमस्कार मंडळी, मनाचा कॅनव्हास या युट्यूब चॅनलमध्ये मी तेजस्वी तुमचं स्वागत करत आहे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आपल्या मनात रंग भरायची एक नवीन संधी असते. तो रंग एखादा चॅलेंजचा असू शकतो, एखादा इन्स्पिरेशनचा असू शकतो किंवा अगदी शांततेचाही असूच शकतो. या चॅनलवर आपण बोलणार आहोत अशा काही गोष्टींबद्दल ज्याच्यामुळे आपलं मन हलकं होईल आणि आपल्या लाईफला एक डिरेक्शन मिळेल. So if you are someone who is looking for growth inside and out, so stay tuned. कधी कधी तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं मोटिवेशन काहीच दिवसात विरून जातंय? म्हणजे आपण प्लॅन खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात, अगदी नोटबुक भरून गोल्स लिहितो आपण, पण जसे जसे दिवस जातात तसे तसेची एनर्जी कमी होत जाते आणि आपल्याला वाटू लागतं की अरे मे बी आय एम नॉट कन्सिस्टंट इनफ, माझ्यात डिसिप्लिनची कमी आहे. बट लेट मी टेल यू, दिस इज नॉट युअर फॉल्ट. तर आज आपण बोलणार आहोत याच विषयावर, म्हणजेच आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कसे मोटिवेटेड राहू शकतो ह्याबद्दल आपण ह्या भागात चर्चा करणार आहोत. तर मंडळी, मोटिवेशन म्हणजे एखाद्या बॅटरी सारखं असतं. तुम्हाला ते दररोज रिचार्ज करावं लागतं. आता हे मोटिवेशन तुम्हाला कसं बरं मिळू शकतं? हे मोटिवेशन तुम्हाला एखादं नोटबुक वाचून मिळू शकतं, एखादं कोट वाचून मिळू शकतं, एखादं मस्त सुंदर गाणं ज्याच्यात तुमचं मन रमतं ते ऐकून सुद्धा हे मोटिवेशन मिळू शकतं, एखाद्या आवडत्या व्यक्तीशी बोलून तुम्हाला मोटिवेशन मिळू शकतं, किंवा जर तुम्ही सेल्फ टॉक मध्ये बिलीव्ह करत असाल तर स्वतःशी शांतपणे बोलूनही हे मोटिवेशन तुम्हाला परत मिळू शकतं. बदल ही काळाची गरज आहे आणि वेळोवेळी आपण ही स्वतःमध्ये काही चांगले बदल घडू शकतात का ह्याचा प्रयत्न करत असतो. कालपेक्षा आज आपण कसे बेटर होऊ याचा आपण प्रयत्न करत असतो, पण प्रॉब्लेम हा होतो की आपण ती कन्सिस्टन्सीच मेंटेन करू शकत नाही. आपण खरं तर कनेक्शन्स शोधायला हवे. मोटिवेशन तर येत जात राहतं. आता हे कनेक्शन्स म्हणजे काय? कनेक्शन्स म्हणजे एनिथिंग विच इज कनेक्टेड टू युअर व्हॅल्यूज, तुमचे स्मॉल जॉईज असतील किंवा तुमचा पर्पज असेल, दॅट ऑल इज युअर कनेक्शन. रोज रात्री 2 मिनिटं स्वतःशी बोला. आज मी नवीन काय शिकलो, आज मी असं काय केलं ज्याने मला बरं वाटलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्राउंडेड राहायला मदत करतात आणि ह्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या कोरकडे नेतात. दररोज इन्स्पायर्ड राहायचं असेल तर ह्या 3 छोट्या पण स्ट्रॉंग गोष्टी करून पहा. पहिली गोष्ट, राईट 1 लाईन अ डे. तुमच्या पूर्ण दिवसांमध्ये निदान 1 लाईन किंवा 1 आठवण तरी अशी असेल की जी तुम्ही तुमच्या बुकमध्ये किंवा जर्नल तुम्ही जर लिहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकाल. यालाच काय म्हणतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा ग्रॅटिट्यूड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल की आज मी हसलो, आज माझ्यामुळे कोणाचा तरी दिवस चांगला गेला, आज मी कोणाचं तरी मन जिंकलं. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला खूप आनंद देतात आणि इट रिवायर्स युअर माइंड टू सी गुड थिंग्स अराउंड. दुसरी गोष्ट, दुसरं तुम्ही काय करा तर तुम्ही थोडंसं आपल्या बॉडीला मूव्ह करा. म्हणजे मे बी यू कॅन सिंग, यू कॅन डान्स, योगा करा, थोडे एक्सरसाइज करा, एक वॉक पण चालेल. जेव्हा तुमची बॉडी मूव्ह करते ना तेव्हा तुमचं माइंड पण रिलॅक्स होतं आणि इट रिलीजेस अ फ्रेश डोज ऑफ एनर्जी ॲट दॅट टाइम, नॉट ओनली फिजिकली बट मेंटली ॲज वेल. तर तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, तर तिसरी गोष्ट म्हणजे रिमाइंड युअर सेल्फ दॅट वाय यू स्टार्टेड दिस जर्नी. म्हणजेच तो एक विचार, ती एक इच्छा, तो एक मोमेंट जेव्हा तुम्ही हे सगळं स्टार्ट केलं आणि तेच ऍक्च्युअल मोटिवेशन बनू शकतं तुमचं नवीन मोटिवेशन तुम्हाला मिळण्यासाठी. कधी कधी इन्स्पिरेशन बाहेरून मिळत नाही, तुम्हाला आतमधून ती जनरेट करावी लागते. ज्या दिवशी तुम्हाला वाटत असेल की आजच्या दिवसामध्ये काहीच चांगलं होत नाहीये, त्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगा की हे मी आज ट्राय करणार आहे आणि मी आज हरणार नाहीये. कारण मोटिवेशन हे एक लाऊड म्युझिक नाहीये, तर हे एक शांत डिटर्मिनेशन आहे. जेव्हा तुम्ही पडूनही परत उठता, जेव्हा तुम्ही थांबूनही परत चालायला लागता आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी जेंटल असता, तुम्ही त्या छोट्या छोट्या स्मॉल विन्स तुम्ही सेलिब्रेट करा, तुम्हाला फरक जाणवेल. कारण लक्षात ठेवा, एक परफेक्टली प्रोडक्टिव्ह डे तुम्हाला कधीच मिळणार नाही, पण त्या दिवसांमध्येही एक परफेक्ट पीसफुल मोमेंट तुम्हाला मिळू शकते. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला असं वाटत असेल की मोटिवेशन कमी होत चाललंय, तर पटकन तुमचं बुक घ्या, जर्नल घ्या, त्यात अफर्मेशन्स लिहा, थोडंसं तुमच्या बॉडीला मूव्ह करा, एक्सरसाइज करा, योगा करा, वॉक करा
आणि विचार करा की कालच्या पेक्षा आज मी थोडा तरी बेटर आहे का? आणि जर असाल तर यू आर ऑलरेडी डुइंग अमेझिंग. कारण मोटिवेशन हा रोजचा एक छोटासा प्रवास आहे अँड यू आर वॉकिंग इट ब्युटिफुली. तर हा होता आजचा रंग तुझ्या मनाचा कॅनव्हास फ्रॉम तेजस्वी. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मोटिवेटेड राहण्यासाठी काय काय करायला आवडेल हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूयात मनाचा कॅनव्हास या तुमच्या युट्यूब चॅनेलवर.